मित्रांनो, आज शाळेत सांगता की जगाची वेळ लंडनच्या ग्रीनविच वरून ठरवली जाते, पण लंडनच्या या सिद्धांताच्या हजारो वर्षे आधी जगाचं केंद्र कुठे होतं माहितीये? ते होतं आपल्या भारतात, अवंतिका नगरीत, म्हणजेच आजच्या उज्जैनमध्ये. प्राचीन भारतीय खगोलशास्त्रज्ञांनी सिद्ध केलं होतं की पृथ्वीचे 2 भाग करणारी मुख्य रेषा ही महाकाल मंदिरातून जाते. महाकाल नावाचा अर्थच आहे गॉड ऑफ टाइम. हे फक्त एक श्रद्धास्थान नाहीये, तर हे भारताचं प्राचीन ॲटॉमिक क्लॉक आहे. आजच्या प्रवासात आपण पाहणार आहोत ट्रॉपिक ऑफ कॅन्सर बरोबर या मंदिरावरून कसं जातं, बाबर आणि इल्तुतमिशने पाडलेल्या या मंदिराचा मराठा साम्राज्याशी काय संबंध आहे, आणि भस्म आरतीमधून निर्माण होणाऱ्या त्या व्हायब्रेशन्सच्या विज्ञानाशी काय संबंध आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण आज तुम्हाला कळेल की काळाची गणितं जिथे मांडली जातात त्या महाकाल नगरीचं खरं सामर्थ्य काय आहे. उज्जैनला नाभी देश म्हटलं जातं, म्हणजेच पृथ्वीचा मध्यभाग. जगातील प्राचीन नकाशे पाहिले तर लक्षात येतं की रेखांश मोजण्यासाठी झिरो मेरिटियन म्हणून उज्जैनचा वापर केला जायचा. आज ज्याला आपण ट्रॉपिक ऑफ कॅन्सर म्हणजेच कर्कवृत्त म्हणतो, ते उज्जैन मधून जातं. प्राचीन काळी जेव्हा घड्याळ नव्हती तेव्हा वेळ कशी मोजली जायची? उज्जैनमध्ये सूर्याच्या सावलीवरून वेळ मोजण्याची अचूक पद्धत विकसित झाली होती. महाकालेश्वर मंदिर हे अशा एका भौगोलिक बिंदूवर उभा आहे जिथे खगोलीय घटनांचा थेट प्रभाव पडतो, म्हणूनच याला दक्षिणमुखी मंदिर म्हटलं जातं. विज्ञानानुसार पृथ्वीच्या ऊर्जेचा प्रवाह हा दक्षिणमुखी मंदिरात अधिक तीव्र असतो. येथे बसून केलेलं ध्यान किंवा मंत्रोच्चार हे थेट तुमच्या बायोलॉजिकल क्लॉकला निसर्गाशी जोडून देतात. म्हणजेच लंडनने जगाला वेळ शिकवण्याआधी आपल्या ऋषीमुनींनी तायांच्या गतीवरून सेकंदाचे सुद्धा भाग मोजले होते. मित्रांनो, हा भाग आपल्यासाठी सर्वात महत्वाचा आहे. 1234 मध्ये सुलतान इल्तुतमिशने या भव्य मंदिरावर आक्रमण केलं आणि ते जमीनदोस्त केलं. कित्येक शतके महाकालचं हे धाम भग्न अवस्थेत होतं. पण मग 18व्या शतकात सह्याद्रीतून एक वादळ उत्तर भारताकडे झेपावलं. ते होतं मराठा साम्राज्य. पेशव्यांचे पराक्रमी सरदार आणि शिंदे घराण्याचे मूळ पुरुष श्रीमंत राणोजी शिंदे. जेव्हा मराठ्यांनी माळवा प्रांत जिंकला तेव्हा राणोजी शिंदेंनी पाहिलं की आपल्या संस्कृतीचा हा देदीप्यमान वारसा धुळीला मिळाला आहे, आणि तिथून सुरू झाला महाकाल मंदिराच्या पुनरुज्जीवनाचा प्रवास. आज तुम्ही जे भव्य महाकाल मंदिर पाहताय, ज्याचं शिखर आकाशाला भिडतंय, ते 18व्या शतकात मराठ्यांनी बांधलेलं आहे. पुणे, कोल्हापूर आणि साताऱ्यातील मंदिरांची जी वास्तुकला आहे तिची झलक तुम्हाला इथे पाहायला मिळते. एका मराठा सरदाराने आपली सर्व संपत्ती लावून भारताचा हा टाइम झोन पुन्हा जिवंत केला. मराठी माणसाच्या या योगदानाबद्दल आजही उज्जैनमध्ये अभिमानाने बोललं जातं. महाकाल मंदिराचं सर्वात मोठं रहस्य आहे भस्म आरती. सकाळी 4 वाजता जेव्हा संपूर्ण जग झोपलेलं असतं तेव्हा काळाच्या अधिपतीला चितेच्या भस्माने अंघोळ घातली जाते. काही लोक याला धार्मिक विधी मानतील, पण यामागे एक गंभीर विज्ञान आहे. भस्म हे कार्बनचे शुद्ध स्वरूप आहे. आरती दरम्यान जेव्हा डमरू वाजवले जातात आणि मंत्रोच्चार होतात तेव्हा त्या गर्भगृहात एक विशिष्ट फ्रिक्वेन्सी निर्माण होते. शास्त्रज्ञांच्या मते हे व्हायब्रेशन्स मानवी शरीरातील पेशींना रिचार्ज करण्याची क्षमता ठेवतात. तुम्हाला माहित आहे, महाकाल हे एकमेव ज्योतिर्लिंग आहे जे स्वयंभू आहे आणि जिथे मृत्यूचा उत्सव साजरा केला जातो. कारण काळ हा कधीच थांबत नाही. तो सृष्टी निर्माण करतो आणि तोच तिचा अंत करतो. भस्म आरती ही आपल्याला क्षणभंगुरता शिकवते, पण सोबतच एका अशा ऊर्जेची अनुभूती देते जी आधुनिक विज्ञानाला आजही पूर्णपणे समजलेली नाही. मित्रांनो, उज्जैन हे फक्त भाविकांचं शहर नाही, तर ते भारताच्या हरवलेल्या विज्ञानाचं मुख्यालय आहे. 0 डिग्री मेरिटियन लंडनला नेऊन पाश्चात्य जगाने स्वतःला मोठे केले असेल, पण सत्य हेच आहे की काळाचा मूळ उगम हा आपल्या मातीत झाला आहे. उज्जैनचं महाकाल मंदिर हे पुरावा आहे की आपण विज्ञानात, खगोलशास्त्रात आणि इंजिनिअरिंगमध्ये जगाच्या पुढे होतो. आणि मराठ्यांनी हे मंदिर पुन्हा उभं करून सिद्ध केलं की आक्रमक फक्त वास्तू पाडू शकतात, पण आपला आत्मा आणि संस्कृती कधीच मिटवू शकत नाहीत. पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही उज्जैनला जाल तेव्हा तिथे फक्त दर्शन घेऊ नका, तर त्या मातीतील वेळेचा अनुभव घ्या. तुम्हाला यापैकी कोणतं रहस्य सर्वात जास्त थक्क करणार वाटलं? लंडनच्या आधीचं उज्जैनचं महत्त्व की राणोजी शिंदेंचा पराक्रम? कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून आपल्या मराठी प्रेक्षकांना कळेल की उज्जैनच्या महाकालाशी आपलं किती जवळचं नातं आहे. अशाच ऐतिहासिक रहस्यांसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या भागात एका नवीन रहस्यासह. जय महाकाल, जय शिवराय, जय महाराष्ट्र.